बाहेर चला. कुठं चालली तू? चल इकडे चल. काल आपल्या या शेळीला गौरीनी ना इतकं मारलं होतं की बघा ती किती गपगपच झालेली आहे. काल इतकं तिने खाल्लं पण नाही बरं का. त्या नादात विषयात झालं की आहे ना, मी काल सकाळी मका टाकली होती. कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितले असेल. तर सगळ्या शेळ्या तिथं आल्या आणि नेमकी विषयात झालं की इकडे टाकीत असतो शेळ्याला, पण काल आहे ना घास नव्हता, कारण की आपण फवार मारला त्याच्यामुळे ना घास नव्हता. गौरीने जेच शिंगावर उचलेली तिला आणि जेच खाली आदळली. ते बघा तिकडे गपगपच येते अजून बी. काल तर लय गपगप होती, काही खाल्लंच नाही. अशी तर आपली गौरी. पहिलं तिच्या आईला मारलं होतं, आता तिला मारून घेतलं. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्याला 4-5 वाजता आहे ना कोथिंबीर काढायला पण सुरुवात करायची. बरं खरं तर आजच न्यायची होती, पण आहे ना आज सकाळी काढायची आणि परत सकाळी न्यायची. त्यात जरा वेळ जाईल, त्याच्यामुळे म्हणलं आपण निवांत काढू आणि निवांत रात्रभर ठेवली का मग निवा आपल्याला सकाळी 4-5 वाजता जाता येतं मार्केटमध्ये. म्हणजे त्याला भाव पण म्हणजे वेळ पण चांगला भेटतो आणि वेळेत पोहोचतो आपण. नाही तर आता जायचं ते 4 वाजता काढायची धावपळ करीत सगळा राडाच होऊन जाईल. त्याच्यापेक्षा म्हणलं निवांतच झालेलं बरं आहे. आज काढून घेऊ, उद्या नेऊ आपण. आता उद्या बुधवार आहे बरं का. आता आपण का बुधवारच्या पाथर्डी बाजारात नाही नेणार, आपल्या शाहूच्याच बाजारात नेणार आहे. तर तिथून व्यापारी तिकडे नेऊ शकते, ते नाही सांगते पुढचं आपल्याला, पण आपण तिथंच नेणार आहे. एक 5-50 गाड्याच न्यायच्यात आपल्याला, जास्त काही गाड्या न्यायच्या नाही आहेत. बघू काय भाव भेटतोय काय नाही, उद्याच कळण त्यात आपल्याला. आज तर आपण काढून ठेवणार आहे. आणि आज आपल्याला मका पण लावायची होती बरं का. काल आपण जेव्हा वाफ्याला पाणी दिलं होतं ना, पण तिथं आहे ना अजून सुकलं नाही आहे म्हणावं तसं, कारण की रोटा मारला का चिखल होईन आणि परत जाता येईन आपल्याला वाफे करायला वाढावं लागणार आहे. आणि ते काय वाढतं नाही यायचं त्याच्यामुळं. पण तो पण प्लॅन जरा आज ड्रॉपच दिसतोय. काय करावं आता, हे असंच होऊ राहिलं आहे. एक प्लॅन ड्रॉपच होऊ राहिले. आणि आज घासावर पण काल फवारा मारून घेतला, त्याच्यामुळे आता घास पण काय कापता नाही यायचं. त्याच्यामुळे लवकरच आज गवत आणावं लागेल. बघा त्या एवढ्या जागेवर कशा शेळ्या तुटून पडल्यात बाबा. बाजरी खायला का रे पाठ्या? बाजरी खातो का? हां बाजरी खातो का रे? हां किती मन रमलंय त्याचं बाजरी खायला. हां आता मस्त झालाय पट्टा. त्याच्या गळ्यातला आहे ना पट्टाच काढून घेतला मी. मला सगळ्यांच्या गळ्यातला काढायचा बरं पट्टा. लई आता मळायला तो कस तरी दिसतोय, त्याच्यामुळं सगळ्याच्या गळ्यातला घेतो एकदा काढून. सगळ्या काळ्या भांगार दिसलं पाहिजे मस्तपैकी. कितीतरी दिवसातून बघतोय मी पाण्यात गेले ते सगळे जात नाहीत बरं का. आता काय प्रॉब्लेम झाला काय माहिती आणला, सगळे जातच नाहीत. हे 2-4 बाहेरच राहतात. काय विषय, जाता येत नाही का काय, हे अंतर जास्त झालंय त्याच्यामुळं काय कळा ना मला. एक धरून टाकलेत भाऊ आत्ता, सगळे गेलेत पवायला. तरी पण एक त्या पाण्यात गेला आणि काळा तिकडं आत बसलाय. हा लय दमीलय बाबा. सगळे कमून जात नाही काय माहिती काय होतं. ते एकदा गेले होते, गेले मारू घेतलं होते. पंख तुटलेला आहे राजून, त्यांनी मारू घेतलं होतं. त्याच्यामुळं ऐ काही खातही दगीद आहे. याला एकदा टाकावं लागेल आता. तुझा तर आवाजच निघत नाही. पॅक सगळे आले तरी एक चाललाच त्या पाण्यात. काय तिकडे त्या पाण्यात तरी काय माहिती. इकडच्या पाण्यात हो चला, हो इकडच्या पाण्यात, होय तिकडच्या पाण्यात चल. खाली उतरले तरी जमन, प्यायच्या पाण्यातच उड्या मारतात. आला एक. आता सगळे येते ना हळूहळू. आता कसे पांढरे फटक दिसतात मस्तपैकी. तरी एक तो पाहिला निघाल तो काळाचे अजूक. मला बाबा म्हणायचे की बाबा तू पांढरे बदकच नाही आणले, ते सगळे असे हेच आणले तू. पावल म्हणलं ते भरले, ते पावायला जात नाही. आता किती मस्त पांढरे शुभ्र दिसतात. आता झाले पांढरे. तुम्ही त्या दिवशी म्हणत होते बुरकी आता झाले पांढरे. हा ते काय झालं काय माहिती, ते मोठ्याने मारलं होतं ना तो पाण्यातच जात नाही सगळे ते. त्यामुळे ते असं राडा घालतो. आता झाले सगळे पांढरे शुभ्र. या पिंपळाची एक गळफांती काढायची आता, त्यासाठी चालू होतो बाबा मी इथं. ते काय होतं मेहनत करायला आहे ना इथं लय आहे ना. खालच्या आडव्या येतात त्याच्यामुळे हाणायच्याच सगळ्या. आता खालच्या इकडचे नाही, एकच हाणू. बघू आता कितीक वेळ लागतो कितीक नाही. सगळ्या मस्तपैकी सगळं साफ करावं लागणार आहे आता. चला भाऊ आता काढलाय वसावा थोडा इदालचा. आता आणतो गौरीन त्यांना खात्यान तरी. अगं इकडे एक हात बसली, तिथं खजाना आहे. चल ती शेळी एक लय ओढी ती.
चला आता आणलंय, बसते खाते धक्कावर बी मस्तपैकी. गौरीचं काही नाही, आता ही एक जाईन आणि अजून मग पूर्ण भरून घ्यायचं, त्यात नाही काही ठेवायचं अजून. चला भाऊ, परत कुट्टी करावं लागली. म्हणलं तिकडे मस्त खात्यान शेळ्या, पण शेळ्या अशा आहेत ना भांडणं करायला लागल्या. गौरीने फार मोठ्या शेळीला उलतू पालतू घेतलंय, ती पण पडली, बॉल चक्रा घालले 4. म्हणलं तिकडे भांडणं होते, त्याच्यामुळे आणलं इकडं. आता गवत पण घेतलंय, कुट्टी केली त्याची, मिक्स पण केलंय तुरीचं बुक्स, गवत आणि आपलं यो गावंडा. आता त्याचं टाकून 2-4 बसल्यात तिथं. ज्यांनी शेवरीचा पाला खाल्लाय त्या मस्त निवांत बसल्यात, पण आता हे टाकलं का लगे त्यानं खायला. चला बाबा करून राहील तर मिक्स गौरीचं मी शेळ्यांचं टाकतो आता. चला भाऊ, आता दसऱ्यात घास घेतलाय कापून. घास काय आपल्याला कापायचं नाही, कारण की कालच फवारा मारलाय. चला आता हे शेळ्यांना टाकतो. परत जायचंय आपल्याला कोथिंबीर काढायला. आत्ताच नाही जाणार, बरं थोडं ऊन आहे अजून. आता गेलं का सगळी काढली का मान टाकून देईन ती, त्याच्यामुळं थोड्या वेळाने काढू. आता शेवरीचा पाला थोडा, सुभाबळीचा पाला, शेवरीचा पाला पण त्याच्यात, आणि दसऱ्यात घास घेतलाय. टाकू आता शेळ्यांचं घेऊन, मग जाऊ. इकडं प्रज्ञेश तोडतोय नारळ. काय झालं? झाली भाऊ आता कोथिंबीर काढायला चालू. किती गड्ड्या झाल्यात काय माहिती. 2 3 4 5 6 7 8 9 10. काही छोट्या मोठ्या होऊ राहिल्या बरं का. कोण बांधित आहे गाड्या? तुम्ही छोट्या मोठ्या बांधून राहिले. 11वी बरं का ही. आता ही 12वी तुम्ही बांधून राहील ती. तुमच्या हातात आहे ना. काढा काढा काढा, अख्खी काढायची. चलो निकालो फिर. गवार घ्याता ना बाबा उपटून. हाय भाऊ, अजून तर नाही घेतली. हे गवत बी काढा मग. एक पाहिली उपटून. काय मम्मी तू अजून तर नाही उपटली, पण बाबा म्हणले लगेच उपटली. एखादी आहे ना उपटून पाय. चला आता घेऊ टपाटा एवढी काढून सगळी. बरोबर हातात घेतली. आजी 100 होत्या निशात. हा, तुम्ही बसले तितक्या जागेत 10 झाल्यात. बघा मी बरोबर अंदाजा लावला होता. हा, 10 फुटात 20 फुटात. मग एका वहीचे 50 तुला बरोबर म्हणलो. जास्त होणार आहेत. नाही लईच अशी तशी बाबा. ही तर बसू राहिलेत बाबा तुम्ही हिच्यावर. बाबा या बघा बसू राहिलेत तुम्ही हिच्यावर. नाही भाऊ, ते हे झालेलं आहे. नाही 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 नाही, ते आवचे कुर्द हे झालेलं कळती ना. हा ना, मग तिथं तरी बसा, ती येऊ राहिली ना. इथं प्रश्न असा आहे की मध्ये आहे ना गावारीत झाड येत, तेच उपटू राहिले. अजून नाही उपटलं बरं का. बाबा काढू राहील, मम्मी पण. होय मम्मी, किती वाजेपर्यंत? 1 तास लागेल का बाबा? हा, शेवटपर्यंत शेवटपर्यंत नाही जायचं ना आपल्याला. नाही जायचं तर मग तेवढी ती संख्या झाली की लगेच बंद करायचं. आणि चल इकडे. हो बोल. नको नको आता रात्र झाली पूर्ण दिसना काय नाही. आता गवत चला आता 80 जुड्या घेतल्यात. उद्या सकाळी 5-5:30 ला जायचं आपल्याला. बघू काय रेट भेटतोय काय नाही. चांगली मोठी जुडी बांधली बरं का बघा अशी. बघू आता काय नाही मार्केट मध्ये. बांधा तशी. रे नीट धर ना. जोडी पडायला नको बरं का. चला तर म्हणजे मग आता उद्या भेटू सकाळी 5:30 वाजता. भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय. आली काय म्हणला? हे बांधा. हे बांधा. आजी बी आल्या तिकडून.